जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. कुणी सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. तर या ठिकाणी बघताय अनिल, हे बघा. नमस्कार हो, कसं काय, बरं आहे ना? बरं आहे या जोशीवीर या ठिकाणाहून आपण चाललोय आता पंढरपूरसाठी. तर अनिल भेटले मला या ठिकाणी, माझी वाट बघत होता. सकाळी 11 वाजता 11:30 वाजता निघालो होतो मी घरातून, LP स्टँडवरून, नेरुळवरून. तर इथे वाजले किती आता अनिल? 16:43 म्हणजे 4:45 वाजले जवळजवळ बसचा प्रवास करता करता. कारण झालं काय की वाकडपासून आहे ना, जी ट्रॅफिक लागली पुण्यापासून वाकडपासून ते येवली ब्रिजपर्यंत जबरदस्त अशी ट्रॅफिक होती मंडळी. तर त्या ठिकाणी आहे ना, मुंबईला पण एवढी ट्रॅफिक लागत नाही, इतकी ट्रॅफिक इकडे पुण्यामध्ये लागायला लागले आता. पण आता जो प्रवास करतोय तो वाई वाटार या मार्गाने. बघा जाम भारी सीन आहे मंडळी. इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडांची झाडं छानपैकी अशी मोठी झालेली आहेत. महाबळेश्वरवरून ते इकडं वाटर स्टेशन इथे जाण्यासाठी हा रस्ता त्यावेळेला इंग्रजांनी हा रस्ता बनवला. इथे एसट्या वगैरे थांबल्यात बघा. मस्त आहे. तर वाटार स्टेशनला पोहोचलोय आपण आता. मंडळी आपण आलोय आता पुणे सातारा रोडवरती. इथून साताऱ्याला जाणार हा रस्ता आणि इथून आहे ना हा जाणार लोणंदला. लोणंदवरून पंढरपूर मार्गे किंवा त्याच्या अगोदर पण फाटा एक आहे फलटणसाठी. तर आपण त्याच रोडने जाणार आहोत. रस्ता बघा मंडळी, रस्ता आहे ना कॉन्क्रीटचा, जाम भारी रस्ता आहे, एकदम जबरदस्त असा. हे बघा आता हा कुठंपर्यंत आहे ते पुढे गेल्यावरच समजणार. क्लायमेट पुढे दिसतोय ते बघा, काळे ढग संपूर्ण असं कालपटलंय. पावसाची शक्यता आहे इथून. तर फलटण इथून आहे 28 किलोमीटर आणि फलटणवरून आपण पंढरपूरला. जसे असतं पंढरपूर तिथून 90 किलोमीटर असेल ना फलटणवरून, बरोबर. तर मस्त वातावरण झालं आहे आता या ठिकाणी. थोडंसं ऊन पण आहे आणि सावली आहे पावसामुळे, ढगामुळं. इथून बघा फलटण आहे 12 किलोमीटर, 12मध्ये 41, पंढरपूर 115. पंढरपूर इथून 115 किलोमीटर आहे. जवळजवळ आपल्याला 2 तास वर लागतील. आणि पावसाला थोडी थोडी सुरुवात झाली आहे. इकडे या साईडला ऊन आहे बघा, इकडे पाऊस नाही आहे. इथे भरपूर पाऊस भरलेला आहे. वातावरण एकदम गार झालं आहे आरामात. आणि लालपरी परत एकदा. तर मंडळी बघा, जोरदार पावसाला सुरुवात झालं आहे. CNG भरायची होती आम्हाला, पण लाईन बघा किती आहे, किती गाड्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गाड्या आहेत. 10 गाड्या आहेत, 10-12 गाड्या आहेत जवळजवळ CNG लाईनीला. काय करायचं? आणि आपल्याकडे CNG किती आहे? अर्धी टँक. हां, फलटणला आपल्याला भेटेल ना. तर इथे जवळजवळ 1 तास लागेल.
आणि आपल्याला तिथं भरून पण होईल ना. CNG भरायला थांबलो होतो, पण इथे गाड्या जवळजवळ 13-14 गाड्या आहेत आणि आमच्याकडे अर्धी टँक आहे अजून CNG शिल्लक. तर आम्ही आता फलटणला पोचतोय. फलटणला जाऊन पण आपण CNG भरता येईल आपल्याला. काय रे फलटणला भेटला पाहिजे, भेटणार ना, कारण काय परत इथं भरणार आपण अर्धीच टँक होणार ते भरणार. तिथं फलटणला जायपर्यंत आपल्याला जरा जास्त लाईन पण भरपूर आहे ना इकडे. तर मंडळी प्लॅनिंगमध्ये थोडंसं चेंज झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे पहिल्यांदा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. आणि म्हणजे आता तिकडे गेलो तर तिकडे वस्ती करता येईल आणि तिथून येताना मग आपण पंढरपूर करू. अक्कलकोटकडे आपल्याला जायचं आहे. तरी 11 वाजतील का? 11 बहुतेक वाजतील. 10-10:30 वाजतील बहुतेक, कारण आता इथून आपण जागेवर थांबले तिथून 144 किलोमीटर सोलापूर दाखवतोय. तर थोडंसं चेंजेस केले, कारण कसं आता स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे, परत उद्या परत उठून सकाळी नको धावपळ करायला, म्हणून आज आपण रात्रीपर्यंत तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करूया आपण. आणि दर्शन होईल का नाही सांगता येत नाही आज. तर जर झालंच तर बरं आहे लवकर पोचलो तर, नाहीतर मग उद्या सकाळी. नमस्कार मंडळी, आपण आता थांबलोय CNG भरण्यासाठी जवळजवळ नातेपुतेला. आणि इथे बघा माऊलीचं पालखी स्थान आहे. त्या ठिकाणी पालखी विसावा असते. इथं पंप आहे समोरला त्या ठिकाणी. आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो ना 20 ते 25 गाड्या लाईनीला आहेत. आता किती तास लागत आहेत ते काय सांगता येत नाही, कारण आपल्याला इथून जायचं आहे अक्कलकोटला. आणि जवळजवळ सोलापूरच इथून 120 किलोमीटर आहे, 130 किलोमीटर काहीतरी. आणि त्याच्या पुढे काहीतरी अक्कलकोट परत 60-70 किलोमीटर. तर 3-4 तासाचा प्रवास आहे आणि 200 किलोमीटर आपल्याला अजून जायचं आहे. तर आता बघूया CNG कधी मिळते आपल्याला. ते पंपावर आलो मी बघायला किती अजून गाड्या आहेत त्या पुढे. तर बघा इथं अशा गाड्या लागलेल्या आहेत आणि 2 पॉईंट आहेत या ठिकाणी CNG भरण्यासाठी. आणि ते चणेवाले दादा बसले आहेत, त्यांच्याकडून आपण चणे घेऊया. तर मंडळी आपण आता मोहोळमध्ये पोहोचलोय आणि आता आपण इथून राईड घेतोय सोलापूरसाठी. तर वरती जो रस्ता दिसतोय तुम्हाला हा सोलापूर हायवे आहे आणि आपण आता ब्रिज खालून राईड घ्यायचा आहे आपल्याला. हा पुणे सोलापूर हायवे. बाबा चला की चला, ब्रिज खालून आपण आता राईट मारून सोलापूर हायवेला लागतोय. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमधून तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. तर काल रात्री आपल्याला यायला उशीर झाला, रात्री 11 वाजले या ठिकाणी यायला जवळजवळ. आणि त्यामुळे काही व्हिडिओ शूटिंग केली नाही. तर ज्या ठिकाणी आम्ही राहिलो होतो तिथं तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. हे बघा, ही अशी प्रॉपर्टी आहे इकडे. तर इथं आम्ही राहिलो होतो. गाडी आतमध्ये आहे पार्किंगला आणि मस्त राहण्याची सोय वगैरे आहे इथं या ठिकाणी. तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपण तिथे राहिलो होतो. ते रूम पण दाखवतो तुम्हाला. इथे अनिल गाडी साफसफाई करतोय. काय पाणी वगैरे टाकायचं टाकून घ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. तर इथे आम्ही राहिलो होतो, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे हॉल आहे आणि इकडे पण किचन आहे आणि इकडे पण आहे ना. हे बघा, 3 माणसं इथं वरती झोपू शकतात इथे. आणि इथे पण एक माणूस झोपू शकते. वरती पंखा वगैरे आहे आणि इकडे बाथरूमची पण टॉयलेटची सोय आहे, गरम पाण्याची पण सोय आहे या ठिकाणी. चला आता आम्ही इथून निघतोय. ही प्रॉपर्टी होती बघा, श्री भार्गव छत्र म्हणून. चला. अरे भाऊ, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. तर आपण इथून चाललोय आता मंदिराकडे. तर आपण आता आलोय मंदिराजवळ आणि इथून हार फुलं घेऊया इथे.
ये इथून. एक बस झालं ना. चप्पल काढू शकतो ना रे इथे चप्पल काढली चालेल नाही हा चप्पल इथंच काढूया.
आपलं स्वामींचं समाधी मठाचं दर्शन झालेलं आहे आपलं. आणि आता आपण इथून पुढे चाललोय आता अक्कलकोट ते पंढरपूर असा प्रवास आपण करणार आहोत. मंडळी इथे बघा अक्कलकोटमध्ये आपण बाहेर पडलो आता आणि या ठिकाणी CNG पंप आहे. जर तुम्हाला गरज पडली तर इथून CNG भरून घ्या, जेणेकरून इथून तुम्हाला पुढचा प्रवास करता येईल. कारण पुढे मध्ये CNG बऱ्याच ठिकाणी नाही आहेत. आता आम्ही लाईनला थांबलो इथं. गॅस भरून झाले आपला. 8:30ला लाईनीला लागलो होतो, तर आता वाजल्यात 9:45 आणि आता आपण निघालोय पंढरपूरच्या दिशेने. तर आता इथं 2 तास दाखवते पंढरपूर. आपण आता सोलापूर हायवेला लागलोय. पुढे जाऊन मोहोळवरून पंढरपूरला आपण लेफ्ट घेऊया. वासरू आहे ना, दूध पितोय. हे बघा. जबरदस्त आहे ना. आणि आपण आता सोलापूर हायवेला आहोत. आणि हा हायवे एकदम बेस्ट हायवे आहे, चकाचक एकदम. इथून आता 25-1 किलोमीटर काय ते सोलापूर असेल आणि तिथून मोहोळ. मोहोळला पोहोचलोय आपण आत्ता मंडळी. आणि इथून आपण लेफ्ट घेत आहोत पंढरपूरसाठी. आणि इथून आता पंढरपूर किती किलोमीटर आहे तुम्हाला दाखवतो. बघा, पंढरपूर 39 किलोमीटर, मंगळवेढा 65 किलोमीटर आहे इथून. तर चला, एक पाऊण तास तरी लागेल आपल्याला पोचायला, आहे ना. 40 किलोमीटरला 1 तास लागेल आपल्याला पंढरपुरामध्ये पोचायला. आपल्याला 9:45 वाजता आपण निघालो होतो अक्कलकोटवरून. आणि आता वाजले किती? 11 वाजले. चला पुढे आता पंढरपूरमध्ये भेटूया. तर मंडळी आलोय आपण आता पंढरपूरमध्ये मंदिराजवळ. हे बघा, तुम्ही बघू शकताय समोर कळस दिसतोय. आणि आता समोर नामदेव पायरीवरून आपण जाऊ दर्शन घ्यायला. बघूया, रांग असेल तर मग आपल्याला वर जायला लागेल तिकडे जिन्यावरती. आणि जर जवळ असेल तर मग बरंच होईल. बघूया पुढे कसं काय ते. बऱ्यापैकी गर्दी आहे अजूनपर्यंत. तरी काल भरपूर गर्दी असेल. आणि आता इथून आपण नामदेव पायरीजवळ चाललोय. इथला दरवाजा बंद केलाय. आणि हे काय, बुवा चालल्यात बसून. इथे नामदेव पायरीला आपण दर्शन घेतोय. आणि आपण आता मूळ दर्शनाला जाऊया आपण. आज भरपूर गर्दी आहे. आणि हे चंद्रभागा नदीमध्ये पाणी बघा किती कमी झालेलं आहे. ते भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे. भरपूर लाईन आहे, जवळजवळ 4 तास लागणार लाईनला दर्शनाला. हे बघूया किती तास लागतात नक्की.
देवाला माहिती आहे तिथे. कोणी सपोर्ट नाही करत. आमच्या पुढे कोण होतं ना, आम्ही पुढे होते का, आम्ही मागे होतो. आपण देवाला माहिती. नमस्कार मंडळी. तर आपलं दर्शन झालंय. दुपारी 12 वाजता लाईनीला राहिलो होतो आम्ही. तर आता वाजले 4. किती 4 की 5 वाजले वाटतं काहीतरी असं आहे. तर एवढे तास लागले आम्हाला दर्शनाला आणि भरपूर पाऊस पण होता त्याच्यामध्ये. तर आता आम्ही इथं जेवायला थांबलोय. कारण सकाळपासून काय नव्हतं खाल्लं, पोहा खाल्ला होता तेच. आणि आता इथं पिठलं भाकरी आणि धपाट आहे बघा. तर चला हे खाऊन घेतो आणि मग नंतर भेटतो तुम्हाला. तर चला मंडळी, आपला सगळीकडे प्रवास व्यवस्थित झालेला आहे आणि देवदर्शन पण व्यवस्थित झालेला आहे. अक्कलकोटला पण आपण गेलो, त्या ठिकाणी पण आपलं दर्शन चांगलं झालं व्यवस्थित. आणि इथे पंढरपूरला पण व्यवस्थित दर्शन झालंय आपलं. तर पंढरपूरला आम्ही 12 वाजता लाईनीला राहिलो होतो, ते 5 वाजता आमचं दर्शन झालं. जवळजवळ 5 तास लाईनीला होतो आम्ही. 5 ना 5 तास. आता काय करतो, निघालो आम्ही बाहेर आता पंढरपुरातून. आता आपल्या घरी परतीचा प्रवास सुरू करतोय आम्ही. तर 350 किलोमीटर काहीतरी इथून आहे आपला प्रवास, नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मंडळी. चला बाय बाय. अनिल बाय. चला.